एक विकेट मिळाली आणि 3 चेंडू डॉट फेकले गेलेत. दमदार कामगिरी आपण पाहताय ऑन स्क्रीनवरती. स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते, अध्यक्ष चषक समीरदादा पाटील पनवेल तालुका 40+ अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड आपण पाहिली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फलंदाज बाद, आणखी एक धक्का मिळतो अजिवली टीमला. पुरस्कर्ते आमचे उद्योजक धनराज बडेसाहेब यांचे इथे आगमन झाले. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अध्यक्ष चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. आज आपण ज्यांचा आवाज ऐकला ते दिनेश पाटील सर आमचे नामांकित समालोचक, दीपक पाटील सर आमचे व्यावसायिक, आणि आज दिग्गज समालोचक आजच्या रात्रीमध्ये आज 4थी रात्र दीपकबाई फडके आमच्या समवेत पूर्वार्ध पाहतो. आणि स्वराज 11 आजिवलीचे पुरस्कर्ते धनराज बडेसाहेब आपलं वेलकम, सुस्वागतम अध्यक्ष ट्रॉफीमध्ये. तर 4 षटकासाठी 20 मिनिटाचा अवधी. फिल्डिंग टीम वागेश्वर हरिग्राम, धन्यवाद. सुधाकरजी चोरगे आमचे प्रसिद्ध हारवाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. थँक्यू सो मच. प्रसाद पाटील ज्यांना पहिल्या 5 बॉलमध्ये 2 विकेट्स कमावल्या आणि एकही धाव दिली नाही आहे. या स्पर्धेमधली दुसरी, तिसरी आणि आजच्या रजनीमधली दुसरी मिळून येईल काय? फुल टॉस बॉल होता, नीटसा समजलाच नाही विशाल ठाकूरला आणि अखेरकार हा बॉल झाला डॉट आणि त्याच्यामुळे आजच्या रजनीमधली ही दुसरी मेडन षटक, दुसरी ओव्हर जे मेडन येते प्रसाद पाटीलच्या नावावरती. स्क्रीनवर पाहतोय धनराजी बडेसाहेब यांचं मात्र आपण सहर्ष स्वागत करूया. केतनदादा पाटील तुमचंही सहर्ष स्वागत. दिनेशदादांचंही सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेचे प्रणेते समीरदादा पाटील तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा अध्यक्ष चषक 2026 पनवेल 40+ अध्यक्ष आदरणीय समीरदादा पाटील आपल्या परिसराचा मोठा नाव आपण पाहतो यांच्या नावानं. हे मैदान जे कालपर्यंत खरोखर ठीकठाक होतं का, अवघ्या 10 दिवसामध्ये डागडुजी झाली, पुन्हा एकदा मैदान या स्पर्धेसाठी सज्ज झालं. आपण स्पर्धा पाहतो धनराज दादा, तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली. खऱ्या अर्थाने एवढं सोपं नसतं स्पर्धा आयोजन करणं. खेळाला खूप चांगला प्रतिसाद जरूर मिळतो, पण त्याच्या मागची मेहनत, घरात लग्न आणि एक स्पर्धा हे जणू काही सारखंच असतं. षटक क्रमांक 1 स्वराज 11 आजिवली वर्सेस वागेश्वर हरिग्राम या 2 संघादरम्यानची लढत सुरू आहे. आतापर्यंत खातं उघडू शकला नाही आहे तो म्हणजेच आजिवली संघ. सतीश गायकर 40+ मास्टर्स म्हणजे ओळख राहिली आहे, जुना जाणता खेळाडू. एका बाजूला विशाल ठाकूर. हा सामना त्यांना चालवावा लागेल. हा सामना इथून रन्स बनवत कमीत कमी 40-45 पर्यंत घेऊन जायला लागेल. फटका चांगला आहे, रिकामी जागा वेधण्याचा प्रयत्न जरूर केला आणि एक्सपिरियन्स पुन्हा एकदा सिद्ध करताना पाहतोय. प्रमुख 2 फलंदाज जे धाव कंप्लीट करू शकले नाहीत तिथे मात्र चौकाराला सुरुवात करतोय हा 40+ मास्टर सतीश गायकर. फटका फसलाय, फाईन लेगला झेल सुटलाय, जीवनदानही मिळतो. नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. ते कष्ट अपार होते परंतु नशीब ही बलवत्तर राहिले. शतरक्षकानं चूक केली आणि जीवनदान सतीश गायकरसारख्या ताकदवान फलंदाजाला दिलं आहे. एक उत्तम दर्जाचा इन्फॉर्म खेळाडू सतीश गायकरची ओळख राहिली आहे. अनेक वर्ष आजिवली गावाची क्रिकेट ज्यानं आपल्या खांदीवर लिहिल्या पेरली तो सतीश गायकर. अनुप भोईर ज्यानं 2 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा मोजलेत आणि त्याच 5 धावा आजिवली संघाच्या बोर्डवर आहेत. अगोटप्प्याचा बॉल लेफ्ट केला आहे विशालनं.
पंच सुनील तांडेल सर आमच्याकडे वळतील, 2 हात जमिनीला समांतर करतील आणि अवांतरचा इशारा करतील. अवांतरनं 1 धाव मात्र एक्स्ट्रा बोर्डवर लागते. अवांतरचं एक खातं उघडलं गेलं वाईडनं, 6 धावा बोर्डवर लागत आहेत. आतापर्यंत दीपक फडके सर विचार केला ना तर धावा रोखण्यामध्ये बरेच संघ यशस्वी ठरलेत. आज उंच गेलाय बॉल, उंच 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. 3 तिघाडा, काम बिघाडा. रोहित खरं झेलच्या खाली जरूर उभा होता, 2 क्षेत्ररक्षक आणखीन त्याला बॅकअप देण्यासाठी जरूर होते, परंतु साधा सोपा झेल मात्र कन्वर्ट नाही होऊ शकला आणि या दोन्ही फलंदाजांना जीवनदान मात्र मिळतोय. आता या जीवनदानाचा फायदा विशाल ठाकूर आणि सतीश गायकर कसा उठवतील, कारण संघाला धावांची नितांत गरज आहे. संघ अडचणीमध्ये आतापर्यंत राहिला आहे, पण इथून गिअर शिफ्ट करावा लागेल. पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न गलीच्या दिशेनं पाहिला, 1च रन्स मात्र मिळते विशालला आणि विशाल ठाकूरच्या बॅटनं 1 रन्स. याच धावा संघाला लाभदायी ठरतील. 9 धावा बोर्डवर लागत आहेत. 1.4 षटकाचा खेळ संपला आहे. पहिला षटक प्रसाद पाटीलचा प्रसाद दिसला, एकही धाव त्याने दिली नाही, फार कंजूशी दाखवली, खर्च करायचीच नव्हती धाव त्याला. 2 फलंदाजांना उलटपक्षी त्यांनी बादही केलं आणि त्याच्यामुळेच भरीव कामगिरी त्याची राहिली आहे. पुन्हा एकदा हवेत बॉल, पुन्हा एकदा हवेत. वारंवार ती चूक केली जाणार नाही आहे आणि सतीश गायकरचा झेल मात्र चांगला टिपला. सोपान या दर्जेदार खेळाडूंना हा झेल टिपला आणि एका अनुभवी खेळाडूला मात्र परतवला. नाद खुला आपण माणसं कुठे करू याचा पत्ता नाही. महाराष्ट्रीयन माणूस आहे ना दीपक फडके सर, फक्त नाद शोधतोय की मला कुठे नाद भेटेल. खऱ्या अर्थाने विचार केला तर आपला माणूस मनोरंजनामध्ये खूप दंग आहे आजकाल. 10 मिनिटाच्या आरतीसाठी दादा 20 माणसं जमत नाहीत, परंतु 4 तासाच्या गरबासाठी 500 लोक जमतात. आपला माणूस श्रद्धेत नाही तर मनोरंजनामध्ये जगतो आपण. फटका चांगला आहे, दिशा दिली आहे, कलाकारी दाखवली आहे आणि हे मात्र देखणं फटक्यानं मंत्रमुग्ध केलं आहे. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा एक अतिशय सुंदर आणि लाजवाब चौकार. टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका. दिनेश पाटील सर तिकडे बघा, दत्ता ढवले आलेत, चेअरमॅन आहेत. शिवकरची जेव्हा मॅच होती तेव्हा कुठे गायब होते काय माहिती, आता नक्कीच आलेत. आमदार चषक बेलोलीची स्पर्धा त्यांनी गाजवली, साई स्टार विगर नाईट स्पर्धा त्यांनी गाजवली, त्यानंतर मोहोचा आमदार चषकामध्ये त्यांचा डान्स पाहिला आणि आज अध्यक्ष ट्रॉफीमध्ये सुद्धा रोज येतात. प्रचंड प्रेम आहे. दत्ता ढवले आले आले आज इथेही एक मस्त वाजवली. थोडासा काम चांगला केला त्याने आज. पहिला एक राऊंड मारला आणि मग थोडासा अडचणीमध्ये त्यांना मग पाहिलं, परंतु ते नाही म्हणतायत. तुमचंही सहर्ष स्वागत करूया. डान्सर बनतायत, येणाऱ्या काळामध्ये स्टेज बनवावे लागतील आणि तिथे मात्र काही प्रयत्न करावे लागतील. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 3 बाद 13 धावा. शैलेश साडेकर आणि विशाल ठाकूर या जोड गोळीवर अजिवली संघाचं भवितव्य अवलंबून राहील. एका बाजूला वागेश्वर हरिग्राम संघ हा ताकदीचा संघ आहे, लढणारा चिवट संघ आहे. प्रसाद पाटील ज्यांना मेडन षटक हात धरला आहे, पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये मात्र बॉल देण्यात आला आहे. आता या षटकामध्ये नेमकं काय घडेल, विशाल ठाकूर आणि शैलेश साडेकर कशा प्रकारची रणनीती आखेल. मच निडेड धावा आहेत ज्या जोडाव्या लागतील. उंच गेलाय, उंच, फक्त उंच गेलाय. विशाल ठाकूरचाही प्लॅन फसला. ज्या प्रसादनं पहिल्या षटकामध्ये एकही धाव दिली नाही त्याच प्रसादवर हल्ला करण्याचा प्रयत्न मात्र निष्प्रभ ठरला आणि इथे मिडविकेटला शुभम भोपीनं एक उत्तम झेल टिपला आणि फलंदाज आणखीन एक झाला बाद.
मनोज माळी आणखीन एक जुना जाणता अनुभव, परंतु खऱ्या अर्थाने या सामन्याचा जर इतिवृत्तांत दीपक फडके सर काढला ना, तर ग्रामीण क्रिकेटमध्ये नेमकं काय होतं की प्रत्येकाला धावा जोडायच्या असतात. पहिली गोष्ट महत्त्वाची अशी आहे की ज्या वेळेला जुनी क्रिकेट होती, मी नेहमी जुन्या क्रिकेटविषयी सांगतो, त्यावेळेला दादा सकाळी 9-10 वाजता लोक सगळी ग्राउंडवर जायची, सगळ्यांची लिस्ट आउट व्हायची किती टीम आलेत आणि दिवसभर सगळी मंडळी सगळ्यांचे सामने पाहायची. आजकाल घरून पाहिलं जातं, घरून. आमचा सामना किती, एक दिवशी 80 संघ खेळले आहेत, एक दिवशी 80. आणि ती मंडळी दिवसभर म्हणजे सकाळी 10 वाजता ग्राउंडवर आलेले खेळाडू कधीही घरी गेले नाहीत. 4 वाजता जरी मॅच लागला तरी ते तिथपर्यंत थांबलेत. आता घरून पाहतात, कॅप्टन गेलाय का, टॉस झाली का, मग निघतात. त्याच्यामुळे तुम्हाला मैदानाचा आढावाच मिळत नाही. तुम्ही प्रत्येक मैदान रोजच्यासारखंच खेळता, त्याच्यामुळे प्रत्येक धावपट्टीचा एक वेगळा गुण असतो, प्रत्येक मैदानाचा एक वेगळा गुण असतो. तो गुण तुम्ही कधी अनुभवणार, कारण जोपर्यंत तुम्ही 100% एफर्ट देत नाही ना क्रिकेटमध्ये, तोपर्यंत यश मिळणं कठीण आहे. पूर्वी फक्त शनिवारी आणि रविवारी ट्रॉफी असायची, मॅचेस असायच्या, त्याच्यामुळे एकदा हरलं ना की आठवडाभर तर चिंतन मनन व्हायचं, आपण का हरलो, कशामुळं हरलो, आपला पुढचा सामना जिंकायचा आहे. पण आज एवढा वेळ आमच्याकडे आहेच कुठे. इथे मॅच झाली की लगेच दुसरीकडे नाईटला मॅच आहे, आणि त्यात महत्त्वाची गोष्ट पैसे आमचे नसतातच, त्याच्यामुळे प्रश्नच नाही उरला विचार करायचा. त्यावेळेला मोजके पैसे, 11 जणांचे पैसे काढायचे, आणि त्या 11 जणांचे पैसे काढूनसुद्धा पैसे थोडेसे आणखीन कोणाकडून जमा करायला लागायचे. 1000 रुपयाची एंट्रीसुद्धा त्यावेळेला भली मोठी होती, परंतु आजकाल 15,000 रुपये, 20,000 रुपये, 18,000 रुपयाची एंट्री पॅकर टाकतो ना, एकदा त्या पॅकरच्या मनालाही विचारा. मित्रांनो, त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून तो शहाणपणा करत नाही, तर त्याला क्रिकेट आवडतं आणि तुम्हाला खेळवायला आवडतं म्हणून तो पॅक करतो आहे. त्याच्यामुळे त्याला प्रोत्साहन द्या, कारण कोणताही पॅकर ज्या वेळेला फायनल जिंकतो ना, तेव्हा जगातला कोणताही पॅकर पैसे मागत नाही की 2 लाख रुपये जिंकलेत, मला 2 लाख रुपये द्या. तो सांगतो तुम्हाला पटेल तेवढं घ्या आणि तुमची इच्छा झाली तर मला द्या. हे सगळे पॅकर्स असेल, त्याच्यामुळे अतिशय उत्तम कामगिरी पॅकरांची राहिली आहे. परंतु संघ एक संध होत लढले पाहिजेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची गरज आहे कळणं. प्रसाद पाटीलची गोलंदाजी फार प्रभावी राहिली. अजिवली संघ थोडा संभ्रमात राहिला, सिंगल डबल भर देणं गरजेचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, थोड्याशा 13, परंतु त्यानंतर मात्र प्रसाद पाटीलनं पुन्हा एकदा आपला खेळ, गोलंदाजी किती टिच्चून आहे हे दाखवली. षटकामध्ये 1 विकेट कमवला आणि विशाल ठाकूर पहिल्याच बॉलर बाद झाला आणि धावा दिले 2. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होते. जोरदार आले होत्या प्रसाद पाटीलसाठी. 2 षटकं, निव्वळ 2च धावा आणि तब्बल 3 फलंदाज. काय गोलंदाजी राहिली आहे, इकॉनॉमिकल. फक्त 2 षटकं, 1 मिडन, 10 डॉट बॉल्स टाकले, 2 रन्स, 3 विकेट, इकॉनॉमिक 1. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना धापलकर धावा लागल्या, त्या म्हणजे अजिवली संघाच्या स्वरांशील अजिवली संघ 4 बाद 15 धावा. तर लाली ही लावली आणि बॉयफ्रेंडलाही फिरवला. परंतु खऱ्या अर्थानं आजकाल दादा आपल्या कर्तृत्वाला मेकअप करण्याची गरज आहे, परंतु आपण चेहऱ्यावर मेकअप करतो आहे आणि तो मेकअप नसतोच मुळात, तो मेक ओव्हर असतो. त्याच्यामुळे कधी कधी लग्नात आपलाच माणूस आपल्याला ओळखत नाही, एवढा इफेक्ट मेकअपचाही पडला आहे. त्याच्यामुळे बघा दत्ता ढवळेही सांगतायत की चेहऱ्याची वाट लावली आहे आणि त्याच्यामुळे आज ते मीनाखाकी लावून फिरतायत. मीनाखाकी जुना ब्रँड आहे आणि तो ब्रँड. 3 षटकं संपलेत, 15 धावा बोर्डवर लागलेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये कमीत कमी 30 धावा, कमीत कमी 30 धावा मनोज माळी, शैलेश साडेकरला जोडाव्या लागतील. कारण एका बाजूला रोहितसारखा ताकदवान फलंदाज आहे, सोपान वात्रेसारखा बहादर खेळाडू आहे, पण ते धावा जमवल्या जातील का? गोलंदाजीच्या मार्कवर हर्षल मात्रे पहिला बॉल टाकलाय डॉट शैलेश साडेकरला. धावांचा फ्लो अगदीच थांबला, अगदीच. अजून थंडी एवढी कडाक्याची पडलीही नाही आहे, परंतु कडाक्याची थंडीनं धावांचा फ्लो थांबवला. आपल्या फॉलोथ्रूमध्ये मात्र बॉलला स्टॉप केला. मॅच कदाचित पहिल्याच इनिंगमध्ये एकतर्फी चालले की काय असं वाटायला लागलं आहे,
कारण वेळ खूप सुरुवात, कारण मागचा सामना एक आम्ही रंगवला 37 धावांचा, शेवटच्या बॉलपर्यंत गेला, काय रंगला तो सामना. धावा मात्र एकच रन्स मात्र मिळेल इथे. पंचांचा इशारा येईल लेग बाईजचा. लेग बाईजनं दाबडकर धावा लागतात 16 धावा. ग्रामीण क्रिकेटमध्ये दादा नेमकं चुकतंय काय, तर विचार विनिमय करून क्रिकेट दीपक सर खेळली जात नाही आहे. कारण ज्या वेळेला तुमच्याकडे विकेट गमावले जातात ना, त्यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये सिंगल डबलवर भर देत पहिल्यांदा धावा बनवा, लढा तुम्ही. प्रत्येक बॉलवर तुम्ही जेव्हा षटकार मारायला जाईल ना, त्यावेळेला धावांची अवस्था अशी होते. पूर्वी सूरज पाटील सर तुम्ही खेळलात, तुम्हाला माहीत आहे, आपल्या फलंदाजाला सांगलं जायचं की बाबा 6 धावा कर, 6 एक षटकामध्ये 6 कर. 6 करायला गेलात की 8 व्हायच्या, पण तुम्ही 10चा विचार केला की 3च व्हायच्या. फुल टॉस बॉलवर स्क्वेअर लेगला फटकावला, रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक फेक येईल. तत्पूर्वी मात्र पंचही वळतील. इट्स अ अंपायर कॉल, अंपायर्स कॉल. बीमरसाठी विचार केला जातो आहे आणि तिसऱ्या पंच या पण लगेच इथं पाहिलं जाईल. बीमरसाठी थोडासा पंचांनी वेळ घेतला आहे, त्याच्यामुळे रणनीती स्पष्ट पाहिजे तुमची. कारण तुम्ही ज्या वेळेला प्रत्येक बॉल बॅटला जेव्हा लावताना तेव्हा गोलंदाज एकतरी चूक 100% करतो, कारण त्याला कळतं की बॅट्समन चांगला आहे. पण इथे मात्र कनेक्ट करायचे, मोठे फटके खेळायचे हाच प्रयत्न राहतो आणि त्या प्रयत्नात बऱ्याच वेळेला सपेशल फलंदाजी कोसळती आहे. फेअर. 17 धावा बोर्डवर आहेत. धावसंख्येला आला घातला आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा याही गोलंदाजांनी दिलाय. आणखीन एक चांगला बॉल, अचानक इथे मात्र फलंदाजी कोलॅप झाली आहे. गोलंदाजांचा नंदनवन. ही धावपट्टी मध्यरात्रीला गोलंदाजांच्या प्रेमात पडते की काय, कारण मागचा सामनाही असाच पाहिला. 10 बॉलमध्ये 11 धावा. आंबिवली संघाचं नेमकं चुकलं काय, रात्रभर विचारमंथन करावं लागेल. नेमकं असं काय घडलं की अचानक धावपट्टी फिरली. आजकालचं प्रेम आणि आजकालच्या धावपट्ट्या कधी फिरतील हे सांगता येत नाही, आणि अशाच प्रकारची धावपट्टी फिरली. पण धावपट्टी अशी अचानक नाही फिरत. तुमच्या डोक्यातील विचार ज्या वेळेला फिरतात ना, त्यावेळेलाच या धावपट्ट्या फिरतात. याच धावपट्टीवर 57 धावा झाल्या. याच धावपट्टीवर 37 धावांचा चेस करता शेवटच्या बॉलवर 5 धावा उरल्या, तो षटकार ठोकला. याच धावपट्टीवर 10 बॉल 11ही वाचवण्यात आला. त्याच्यामुळे या धावपट्टीवर धावा जमवू शकता आणि धावा रोखूही शकता. पहिल्यांदा क्रिकेट तुम्हाला टेक्निकली खेळावे लागेल. जर का पहिल्या षटकामध्ये मेडन षटक पडल्यानंतर तुम्हाला विचार करणं गरजेचं होतं. सिंगल डबलवर भर देत कमीत कमी 20-25 धावा पहिल्या 3 षटकामध्ये जोडायच्या आणि उर्वरित 2 षटकामध्ये मोठे प्रहार करत 50पर्यंत न्यायची ही रणनीती असायला हवी होती. परंतु येणारा प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यासाठीच गेला आणि त्याच्यामुळेच आता मात्र डाव कोसळला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद निव्वळ 17 धावा. गोलंदाज आपण मात्र पाहतोय बालकृष्ण बोपी. स्विंगचा एक चांगला उपयोग बालकृष्णनं अनेक वेळा केला आहे. धावा येतील, लढण्याचा साहस मिळेल का, सिंगल रन पहा. दुसऱ्या रनचा प्रयत्न सपेशल यशस्वी झाला. पहिल्यांदा पहिली रन जेव्हा घेतली तेव्हा कदाचित मनोजचा प्रयत्न नव्हता, दुसऱ्या रनचा विचार नव्हता. बॉल बराच वेळ डीप स्क्वेअर गेला, घरंगळत राहिला. 2 रन्स कंप्लीट केला, 19 झाल्या. 1-2 मोठ्या फटक्याने, कारण बॉल टू रन जरी खेळायचा असेल 30 तरी जोडाव्या लागतील. 37 जरी ते टाईट बनू शकतात ना, परंतु त्यासाठी जोडाव्या लागतील धावा. दिशा दिली. याच धावांची गरज पहिल्या 2 षटकामध्ये होती खऱ्या अर्थानं विचार केला तर. एकच रन्स मात्र मिळते मनोज माळीला आणि एका रन्सनं 20 या धावसंख्येवरती जाऊन ठेवतोय स्वरांश 11 अजिवली संघ. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता जरूर, रन्स मात्र मिळणार नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती आहे. बालकृष्ण बोपी ही आता मात्र आपल्या वरच्या गोलंदाजांची भरीव कामगिरी केली आहे. मग आपण कशाला गडूळ करायची, अशाच काही ने केल्या त्यानं मात्र गोलंदाजी करतोय. परंतु प्रेक्षक शांत आणि स्तब्ध झालेत, कारण त्यांच्यासारखा सामना पाहायला मिळत नाही आहे. प्रेक्षकांना आनंद कधी येतो, मोठे फटके, विकेट्स, चांगल्या धावा, लो स्कोअर, हाय स्कोअर, टाईट मॅचेस, त्यावेळेला प्रेक्षक आनंद घेत आहेत. काही म्हणतात अरे आम्ही एक पेक संपायच्या आतच तुम्ही घरी आलात, असेही म्हणणारे प्रेक्षक आपल्याकडे आहेत. बऱ्याच वेळेला पाहिलं आहे आम्ही. इतक्या लवकर हरून कसं चालेल, कारण त्यांना जिंकावं असं वाटतं.
एकच रन मात्र मिळालं. लॉंगॉनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. बऱ्याच अवधीनंतर कनेक्ट केलेला बॉल शैलेश साडेकरचा, पण तो फार उशीर झाला. 21 धावा बोर्डवर लागलेत. फक्त बॉल शिल्लक राहिला एक. आता कमीत कमी या बॉलवर धावा किती येतील? मनोज माळी ज्यानं 6 बॉलमध्ये 5 धावा ठोकलेत. शैलेशनं 11 बॉलमध्ये 7 धावा. बालकृष्ण बोपीनं 4 धावा बॉल केलेत. स्लोवर बॉल पीक केला. टायमिंग साधलाय. सुखद शेवट केला. स्लोवर बॉल अचानक गोलंदाजा डोक्यामध्ये काहीतरी आलं की नाही व्हेरिएशन करू, धावाही कमी झालेत. कदाचित त्याने विचार केला असेल की नाही लढण्यासारख्या धावा आम्हालाही पाहिजेत की काय. स्लोवर बॉलला मनोज माळीनं काय सुंदर पिक केला. आणि शेवटच्या बॉलवर जेव्हा जेव्हा षटकार येतो ना त्या वेळेला सामने बघण्यासारखे होतात. आता तो सामना बघण्यासारखा राहील का? धावांचा पाठलाग माफक आहे. 27 धावा बोर्डवर लागलेत. 28 धावांचा माफक आव्हान इथं मात्र उभं केलंय आजिवली संघानं. एका बाजूला वागेश्वर अरिग्राम संघ 28 धावांचा पाठलाग सहज करेल की उत्तरार्धामध्ये धावा रोखल्या जातील. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर कोण कोणावर हवी होईल, कशा प्रकारचा खेळ राहील पाहण्याजोगे होईल. येणाऱ्या वेळेत मात्र क्रिकेट कोण जिंकेल हे बघूया. सागर सर, या दरम्यान अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा काही दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ही स्पर्धा उभारली. समीरदादांचं कौतुक, समीरदादांचं नाव नेहमीप्रमाणेच आदराने घेतलं जातं. आणि अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. नेरेची स्पर्धा म्हटली की डिसिप्लिन सगळ्यात महत्त्वाचं. आणि नेरेची कमिटी खूप स्ट्रॉंग आहे. आपण बालीला जाताना पाहतोय कोहिनूर आहे. कोहिनूर या गावाला सापडलेला आणि ज्यांना क्रिकेटमध्ये 4 व्हीलर कमावली, बाईक मिळवल्या. 6 बॉलमध्ये 6 षटकार सगळेच ठोकतात. 12 बॉलमध्ये 12 षटकार ठोकण्याचा पराक्रम 2 वेळा या माणसानं केला. आणखीन काय देणार तो क्रिकेटला? यापेक्षा आणखीन काहीच नाही. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाची स्पर्धा समीरदादा पाटील यांची राहिली. अध्यक्ष चषक 2026मध्ये आज मला जी काही तुम्ही संधी दिलीत, तुमचं प्रेम, नेरेकरांचं प्रेम नेहमीच आमच्यावर राहिलं आहे. त्या प्रेमाबद्दल आणि संधीबद्दल तुम्ही सगळ्यांचं, समीरदादा तुमचं आणि तुमच्या सगळ्या पाठीराख्यांचं मी आभार प्रकट करतो ना इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. तर धन्यवाद दिनेश पाटील सर. तर हरिग्राम संघाला निलेश शेठ भोईर आमच्या पुरस्कर्ते आणि अच्युत दळवी जे पोसले कल्याण गावचे आमचे मान्यवर आहेत. हरिग्रामला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा दिल्यात. इथे आपण सन्मान घेणार आहोत. स्वराज 11 आजिवली संघाचे पुरस्कर्ते आदरणीय धनराज बडे सर यांचा आम्ही आदर तिथे सन्मान घेतो. मी सुरज पाटील यांना विनंती करेन. दिनेश शेठ गवते या आपण. दिनेश शेठ गवते नंदिता बिअर शॉप आणि स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते. तर दीपक पाटील सर इथे जॉईंट होतील. मात्र जरूर सांगू इच्छितो का मंगळवारी 17 मार्चला समर्थ चषक पांदिवेला होणार आहे. तिथे 26 बाईक आणि मालिकावीर 4 व्हीलर आणि तिथे 34 बाईक आणि 4 व्हीलर पांदिवेला जो समर्थ चषक होणार आहे आणि तिथे जितू 11 जय हनुमान नेरे खेळणारे आणि त्याचे पुरस्कर्ते संदेश शेळके आमचे आई एकविरा इव्हेंट ज्यांनी जितू 11 जय हनुमान नेरेला पुरस्कृत केलेत. 17 मार्चला समर्थ चषकामध्ये 34 बाईक आणि 4 व्हीलर. तर धनराज बडे यांचं मनापासून धन्यवाद. आणि पुढचे आमचे सन्मान असतील राजेशजी जाधव साहेब पोलीस पाटील आहेत आजिवलीचे. या साहेब आपलासुद्धा आम्ही सन्मान घेतो. समीर दादांना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करावा. यानंतर आमचे 2 नामांकित समालोचक दीपक पाटील सर या आपण. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव, अनेक मोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात, त्यांचा आपण आदर तिथे सन्मान करतो. या स्पर्धेमध्ये आज ज्यांचा आवाज आपण ऐकला, टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो. मोठ्या स्पर्धेमध्ये मग स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक स्पर्धा असो, अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकतो ते दीपक पाटील सर पळसपे, रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव. अगदी कालच ते बँगलोरवरून आले आणि आज आम्हाला उपलब्ध झालेत, त्यांचा आम्ही सन्मान करतो. यानंतर ते जॉईंट होतील. त्यानंतर आमचे दिनेश पाटील सर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संघटक, शिवविख्याते आणि चांगले कवी आहेत, बेलवलीचे उपसरपंच आहेत आणि आज आजच्या रात्रीमध्ये त्यांचासुद्धा आपण आवाज ऐकला. तर संदेश शेळके आपलं धन्यवाद. जितू 11 नेरे संघ समर्थ चषकामध्ये खेळणारे 17 तारखेला आणि त्यांचे ते पुरस्कर्ते स्पॉन्सर आई एकविरा इव्हेंट, IN 11 गावदेवी कळवे विरुद्ध ती मॅच होईल. तर दीपक पाटील सर जॉईंट होतील, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद.
आणि समीर दादांच्या वतीनं आपण करतोय दिनेश पाटील सर बेलवले यांचा सन्मान. आज 2 मराठीचे आमचे दिग्गज समालोचक यांचा आवाज आपण ऐकला. लो स्कोरिंगचा सामना हा नेहमी हाय व्होल्टेज होतो. आपण पाहिलं अध्यक्ष ट्रॉफीमध्ये तर आमच्या अजिवलीचे पोलीस पाटील साहेब यांचा सुद्धा आम्ही सन्मान घेतो. केतनजी पाटील साहेब यांचा सन्मान घेतो. चला मॅचकडे वळतो. काल सुद्धा कमी धावांचे सामने रफ अँड टफ पाहिले. आता या लढतीचा निकाल आपल्या समोर येईल. यस कंटिन्यू दीपक पाटील सर. पहिलाच बॉल विशालचा इकडे मात्र एज घेऊन गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिलाच बॉलवर मात्र सुरुवात दमदार झाले आणि पहिला धक्का लागलाय तो फलंदाज प्रसाद पाटीलच्या स्वरूपामध्ये. 28 धावांचं टार्गेट आहे आणि थोडंसं छोटंसं लक्ष आहे परंतु पहिलाच बॉलवर सफलता सुद्धा प्राप्त झाले. बघाशी 37 धावांचा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला होता. 28 साठी सुद्धा पहिलाच बॉलवर विकेट गेले. विशाल ठाकूरला मात्र पहिली सफलता प्राप्त होत असताना प्रसाद पाटील मात्र शून्यावर परतलाय. वागेश्वर हरिग्राम टीमकडून नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येईल तो शुभम भोपी. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली खरं तर पहिल्याच सत्रामध्ये ज्यावेळेस पहिलं षटक प्रसाद पाटीलना जो नुकताच बाद झाला परंतु त्याने टाकलेले ते षटक पहिलंच 2 विकेट्स मिळाल्या होत्या. मॅडन ओव्हर होतं. त्यानंतर आपण बघितलं तर प्रसाद पाटीलनं दुसरं जे षटक टाकलं त्याच्यामध्ये फक्त 2 धाबा त्यानं दिल्या होत्या. त्यानंतर हर्षलनं सुद्धा फार सुंदर गोलंदाजी केली. त्यानं सुद्धा 2 धाबांचं षटक हाताळलं होतं आणि त्याचमुळे ही 3 षटकं जी होती ज्याच्यामध्ये बिलकुल धाबा आल्या नव्हत्या आणि त्याचमुळे थोडंसं चाचपडत राहिला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओव्हर केला होता. हलक्या हातानं ढकलण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. स्वरांश 11 अजिवली संघ आज खरं तर मनासारखा खेळ झालेला नाही आहे फलंदाजीमधून. कारण खरं तर संघ म्हटला तर रन मशीन सुदर्शन त्याचं संघामध्ये नसणं ही फार महत्त्वाची गोष्ट नेहमीच ठरते. हो मेडॉनला क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. पहिली धाव फलकावर लागेल हरिग्राम संघाच्या. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना आणि कुठेतरी सुदर्शनची ती इंजुरी आणि त्यामुळे त्याचं संघामध्ये नसणं आणि जरी संघामध्ये नुसता उभा जरी राहिला असला त्याचं अस्तित्वसुद्धा बराच वेळेला आधाराचं होतं अजिवलीकरांसाठी. परंतु आज त्याचं मैदानाच्या बाहेर बसून सामना पाहणं हे कुठेतरी मी तर म्हणेन अजिवली संघासाठी ही गोष्ट जी घडली ती पथ्यावर पडली. हरिग्रामच्या ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता इकडे मात्र. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. विशाल ठाकूर चांगला बॉलर ओळखला जातो. अजिवलीचं त्यानं सुंदर सुरुवात केली. धावा जरूर फार मोठ्या नाही आहेत परंतु तरीसुद्धा क्रिकेट आहे. खेळामध्ये कधी काय होईल ना कधी खेळ पालटेल याचा नेम नसतो त्यामुळे संघर्षरत राहावं लागेल. हो यावेळेस ट्राय केला. ब्रॉनच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला चौकार मिळेल हरिग्राम टीमला. सोपान मात्रे आणि शुभम भोपी अशी जोडी आहे. फारच कमी धावा पाहायला मिळाल्या पहिल्या सत्रामध्ये अजिवली टीमकडून आणि त्याचमुळे जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज प्रचंड होतं आणि त्याचमुळे जरी धावसंख्या 45च्या आसपास असती अजून एक 15-20 धावा काढता आल्या असत्या तर एक चांगलं टार्गेट नक्कीच पाहायला मिळालं असतं. डॉट बॉल बरेच गेलेत. 15 बॉल त्याच 15 धावा कमी पडल्या. अन्यथा 37चा सुद्धा सामना 1 बॉल 5 वर आला होता मगाशी.
नारपोलीला तो षटकार मारून जिंकावा लागला होता. 5 ओव्हर्समध्ये 37 एवढ्या धावा डिफेंड करत आणल्या होत्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अभिजित जाधव. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. तू याच रन रेटने धावा द्याव्या लागतील जर हा सामना पुढे न्यायचा आहे, तुम्हाला शेवटपर्यंत न्यायचा आहे. लेफ्ट केला होता बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन, अवांतर धाव मिळेल. सुनील तांडेल सर आहेत. कारण बुरदुल नाईट स्पर्धेमध्ये होते ही पंचांची जोडी शेवटच्या रात्रीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. काल बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तिकडे अनुभवल्या असतील, कारण बैलगाडा क्षेत्र सुद्धा अनुभवलं त्यांनी आणि कोंबड्यांचं क्षेत्र सुद्धा अनुभवलं काल. आजकाल अंपायर्सना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात नवीन नवीन. कोंबड्या पकडून सोडाव्या पण लागतात. शेवटी आयोजक म्हणतील ते करावंच लागतं. अभिजितचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त रन आणि लगातार 3 व्हाईट बॉल केलेत अभिजित जाधवनं. अगोदरच धावा फार मोठ्या नाही आहेत अजिवलीकडे वाचवण्यासाठी आणि त्यामुळे ते अशा अतिरिक्त स्वरूपामधल्या धावा अभिजित देत असताना धावसंख्या वागेश्वर हरिग्राम टीमची 9. अठ्ठावीस टार्गेट आहे. एज लागली आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगल मिळेल. पहिली लिगल डिलिव्हरी आहे अभिजित जाधवच्या षटकामधील. 1 रन टीमची टोटल. दुहेरी आकड्यामध्ये 10. टार्गेट आहे 28. 18 धावा अजूनही दूर आहे. चेंडू बरेचसे आहेत त्यामुळे तेवढं टेन्शन नाही या मॅचमध्ये, परंतु आज बरेचसे धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. मगाशी आंबिवलीला 9 बॉलमध्ये 10 धावा निघाल्या नाही आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत सामना न्यावा लागेल आजिवलीला. भले धावा जरूर कमी पडल्या असतील परंतु तरीसुद्धा चांगली बॉलिंग. इकडे मात्र डॉट बॉल विकेट्स घेत मात्र हा सामना पुढे कसा नेता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. शुभम बॉपी ऑन स्ट्राईक नाव, लेफ्ट हँडेड बॅटर. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र ऑफस्टंप लाईनला येऊन पाठीमागे खेळला होता हा फटका, परंतु बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. अभि पुन्हा एकदा. अपील पाहायला मिळाली होती. अपील लगेचच फेटाळण्यात आले. 1 रन लेग पाईचा इशारा मिळेल. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये सोपनला. निर्धाव चेंडूची सांगता. अकरा धावा झाल्यात. रिक्वायर्ड रन रेट फार कमी आहे, त्याचमुळे अगदी रिलॅक्स मोडमध्ये सध्याच्या घडीला वागेश्वर हरिग्राम संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. 20 बॉलमध्ये अजूनही 17 धावा करायच्या आहेत. ओ डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. साईड स्क्रीनच्या वरतून खेचलाय सोपान हा षटकार. बोर्ड 17 धावा धाव फलकावर. सोपान मात्रेच्या पाठमधून हा षटकार येतोय. 6 बॉलमध्ये 12 धावांवर खेळतोय सध्याच्या घडीला.
बिग नेम आहे, मोठं नाव आहे हरिक्रमसाठी. सोपान पुन्हा एकदा त्याच दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि झेल टिपलाय शैलेश होता आणि इकडे मात्र सोपानला परतावं लागेल. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का वागेश्वर हरिक्रम टीमला. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 17 धावा. 11 धावांची अजूनही गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे वागेश्वर हरिग्राम टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बघा शायनर ग्रुपचे छोटा टायगर बाईकचा फेरफटका मारताना प्रचंड मेहनत. बघा दीपक सर, शायनर ग्रुपमध्ये 2 टायगर आहेत, एक छोटा टायगर आणि एक ओरिजिनल टायगर. ओरिजिनल टायगर आज शांत आहेत. इलेव्हन नीडेड. 30 षटक घेऊन पुन्हा एकदा विशाल ठाकूर सज्ज होतोय टीम अजुलीकडून. ओ यावेळेचा हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली विशालची. धावसंख्येचं पाठबळ फार मोठं नाहीये. तीन बाईक्स या स्पर्धेमध्ये आहेत. 3 खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होईल. खरं तर आजकाल अनेक स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होताना आपण पाहतोय सातत्यानं. आणि आयुमी जेव्हापासून गाडी मार्केटमध्ये आले अनेक अनेक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालंय. सिंगल मिळाली. 18 वर जाऊन पोहोचले धावफलक. चला प्रणय 11 सहारा शिवकर टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. 16 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. या लढतीतील विजेता संघ शिवकर बरोबर भिडेल. या अगोदर आपण बघितलं तर 2 सामने नारपोलीनं जिंकले आणि पहिल्यांदा आपण या पोलमधील सामना कव्हर केला जो शिवाजीनगर संघाने जिंकला होता. हो वेगवान चेंडू होता. चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ही स्ट्रेंथ आहे विशाल ठाकूर म्हटला. चांगली व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे. चांगले लेग ब्रेक्स आहेत. वेगवान चेंडू. यॉर्कर लाईन आउटसाईड ऑफ स्टंप. खास करून बऱ्याच वेळेला वाईड यॉर्करचा प्रयास सुद्धा असतो गोलंदाजीमधील. आणि त्याचमुळे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकल्याशिवाय मात्र यश प्राप्त होत नाही सध्याच्या बॉलर्सना. आणि ते करावं लागतं तुम्हाला. 15 बॉलमध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. हो यावेळेचा हा चेंडू थोडासा शॉर्ट होता. प्रॉपर टाइम करता आला नाही. वाईडेश लॉंग ऑनकडे इकडे मात्र बॉल फील्ड केला जाईल. तोपर्यंत मात्र 1 रन. 14 बॉल 9 असं इक्वेशन आहे मॅचमध्ये. घात केला अजिवलीसाठी. शॉर्ट बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिड विकेटला संधी जरूर आहे. जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. वागेश्वर हरिग्रामची 3री विकेट. मैदानाच्या बाहेर. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. ही 8 धावांची गरज आहे. 4थं षटक घेऊन अजिवली टीम कडून शैलेश सार्डेकर सज्ज होईल. 8 धावा दूर आहे अजूनही.
28चं टार्गेट आहे 5 ओव्हर्समध्ये. बघाशी 5 ओव्हर्समध्ये 37चा सामना शेवटच्या बॉलपर्यंत आला होता आणि त्यामुळे जर या 28च्या जर 40 असत्या तर शेवटच्या बॉलपर्यंत पुन्हा एकदा सामना पाहायला मिळाला असता. परंतु 8 डाव आहेत, एखादी बाउंड्री न पटकन मात्र समीकरण बदलत राहतात. परंतु पाहूया क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही. पाठीमागचा सामना आपण पाहिला, 9 बॉलमध्ये 10 धाबांची गरज असताना सामन्यामध्ये त्या धाबा झाल्या नव्हत्या. करण गणसोलकरच्या आंबिवली संघ पराभूत झाला होता. पाठीमागचा सामना आपण बघितला असेल शिवकरच्या विरोधामध्ये आणि त्यामुळे जर अचूक टप्प्यावर बॉलिंग झाली, विकेट हॅट्रिक संपादित केली होती. 4 बॉलमध्ये 4 विकेट्स आल्या होत्या. असं काही घडलं तर पुन्हा एकदा बाउन्स बॅक पाहायला मिळू शकतो आजिवलीचा. परंतु कौतुक करूया विशाल ठाकूरनं 2 ओव्हर्समध्ये फक्त 9 धाबा दिल्यात आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केलेत आणि त्यामुळे एक त्याचा स्पेल सर्वोत्कृष्ट स्पेल होता. त्यानं त्याचं काम चोख बजावलं. आता पाहूया इकडे शैलेश, पहिलाच बॉल हलक्या हाताने कट केलं होतं. पॉईंटकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 रन मिळेल. या धाबा काढल्या तरी सुद्धा हरिग्राम संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल. तर त्याच्या घडीला मोठ्या फटक्यांची बिलकुल गरज नाही आहे. संयमानं सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो. 11 बॉलमध्ये 7 धाबांची अद्यापही गरज आहे. 7 रिक्वायर्ड रिमेनिंग 11 असं इक्वेशन आहे मॅचमध्ये. रिक्वायर्ड रन रेट जो आहे 3.82चा आहे पण 11 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. चला शिवकर टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 1 अतिरिक्त रन, 6 धावा दूर आहे. या लढतीतील विजेता संघ शिवकर बरोबर भिडेल. चांगला बॉल इकडे मात्र शैलेश साडेकरचा हा चेंडू कळलाच नाहीये आणि डॉट बॉल जात असताना निर्धाव चेंडू. 28चं टार्गेट छोटं टार्गेट आहे परंतु लढतोय हा सामना मात्र पुढे ढकलण्याचा प्रयत्न मात्र करतोय सध्याच्या घडीला वागेश्वर हरिग्राम. कट केल्या बॉल स्लॅश केलं होतं स्वीप कव्हरला, क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल स्टॉप केलाय परंतु 2 धाबा आता सध्याच्या घडीला पूर्ण झाल्यात आणि या 2 धाबांच्या मदतीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मोस्ट टू 24 नाऊ. 24 धाबा धाव फलकावर, अद्यापही 4 धाबा दूर आहे. नऊ बॉल 4. शॉर्ट बॉल हुक केलाय, फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं 4 बुक केल्यात आणि सामना मात्र जिंकलाय तो वागेश्वर हरिग्राम टीमनं. या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवलाय. अभिनंदन टीम हरिग्राम. आणि टॉस केला जाईल शिवकर विरुद्ध हरिग्राम. आजच्या रात्रीमधील असेल शेवटची लढत आणि